जाधव इंडस्ट्रीज आणि बालगोपाल तालीम मंडळाच्या वतीनं चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। आज शिवाजी तरुण मंडळ आणि जुना बुधवार पेठ या संघादरम्यान सामना खेळवण्यात आला। दोन्ही संघादरम्यान अटीतटीची लढत झाली। पूर्ण वेळेत हा सामना 1-1 बरोबरीत सुटल्यानं अखेर सडन डेथवर सामना खेळवण्यात आला। त्यामध्ये बुधवार पेठ संघानं 1-0 गोलनं विजय मिळवला। जाधव इंडस्ट्रीज आणि बालगोपाल तालमीच्या वतीनं आयोजित चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत आता रंगत आली आहे। आज या स्पर्धेअंतर्गत शिवाजी तरुण मंडळ आणि जुना बुधवार पेठ संघामध्ये सामना खेळवण्यात आला। सुरुवातीपासूनच दोन्ही संघातील खेळाडूंनी आक्रमकता दाखवली। दोन्ही संघाकडून झालेल्या चढाया बचाव फळीतील खेळाडूंनी फोल ठरवल्या। पूर्वार्ध गोल 0 बरोबरीत राहिला। उत्तरार्धात दोन्ही संघातील खेळाडूंकडून गोलसाठी जोरदार प्रयत्न झाले। शिवाजीकडून करण चव्हाण बंद्रे, संदीप पवार, संकेत साळोखे, माणिक पाटील, संदीप गोंधळी यांनी तर बुधवार पेठकडून रोहन कांबळे, दिग्विजय सुतार, सचिन बारामते, मयूर शेलार या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचं दर्शन घडवलं। सॅनू पॅटसनच्या पासवर संदीप पवारनं सामन्याच्या 68व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवत शिवाजी मंडळाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। पण हा आनंद फार काळ टिकला नाही। बुधवार पेठ संघाच्या रोहन कांबळेनं सामन्याच्या 71व्या मिनिटाला गोलरक्षकाला चकवत गोल नोंदवला। या गोलनं 1-1 बरोबरी साधण्यात संघाला यश आलं। बुधवार पेठ संघाच्या अक्षय सावंत या गोलरक्षकानं अनेक फटके अडवले। त्यामुळे शिवाजीच्या संधी फोल ठरल्या। पूर्ण वेळ सामना 1-1 बरोबरी सुटल्यानं अखेर हा सामना सडन डेथवर खेळवण्यात आला। त्यामध्ये बुधवार पेठ संघानं 1-0 गोलनं विजय मिळवत स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवलं।